राज्यात काही दिवसांपूर्वी विधानसभेचे निकाल लागलेले आहेत। अनेक दिग्गजांना या निकालांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील अनेक जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। अशातच अहिल्यानगरमधील अनेक जे मतदारसंघ आहेत तिथे जे प्रस्थापित होते अनेक वर्षांपासून ज्यांची सत्ता होते अशा सगळ्या दिग्गजांना पराभवाचा सामना करून एक सर्वसामान्य कार्यकर्ते या सगळ्या निवडणुकांमध्ये विजय झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। अशाच आपण आता सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघामध्ये आहोत। नेवासा मतदारसंघात गडाखांचा बालेकिल्ला भेदून इथे विठ्ठलराव लंगे हे विजयी झालेले आहेत। आता सध्या आपल्यासोबत विठ्ठलराव लंगे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं हा गड कसा त्यांनी भेदला। सर, हा गड जो आहे तो गडाखांचा अनेक वर्षांपासूनचा गड मानला जातो, त्या गडाला तुम्ही कसं सुरू? हा गड उद्ध्वस्त करण्याचं काम खऱ्या अर्थानं या तालुक्यातल्या आम जनतेनं मतदारांनी केलेलं आहे। कारण निवडणूक सुरू झाल्यापासून ही निवडणूक सर्वसामान्य गोरगरीब जनतेनं हातात घेतली होती। आमच्या महिला भगिनींनी ही निवडणूक हातात घेतलेली होती आणि पूर्वीचं विद्यमान लोकप्रतिनिधींचं कुठलंही शून्य काम या मतदारसंघामध्ये असल्यामुळं लोकांना तो रोष होता आणि तो रोष जनतेने या ठिकाणी व्यक्त केला। अनेक वर्ष विविध पदावर काम करत असताना कुठलंही विकासाचं व्हिजन या ठिकाणी बघितलं गेलं नाही आणि कुठलंही विधायक काम या तालुक्यामध्ये झालेलं नसल्यामुळं जनतेने ते ओळखलं आणि त्यांच्यातल्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिलेली आहे। सर, हा तसा तालुका पाहिला तर हा सगळा सदन भाग आहे आणि कृषी क्षेत्राशी याचं प्राधान्याने येतं, परंतु याचा विकास इतक्या वर्षात का झाला नाही? खरं तर हा आमचा पाण्याचा पट्टा आहे, म्हणजे बागायत एरिया आहे। या ठिकाणी जायकवाडीचं बॅकवॉटर आहे, मुळा आणि भंडारदरा धरणाचं पाणी आहे, परंतु कारखानदारी या ठिकाणी असताना देखील इतर विकास कामं, मग दळणवळणाच्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा ह्या निश्चितपणानं झालेल्या नाही। याचं कारण त्या ठिकाणी कुठंतरी काम करत असताना जे लोकप्रतिनिधी किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणारी त्या मंडळींनी सातत्यानं या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून गांभीर्यानं तालुक्याच्या विकासाकडं याच्या पूर्वीच्या नेते मंडळींनी कधी बघितलं नाही आणि त्याच्यामुळे हा विकास खुंटलेला आहे। सर, आपण पहिले भाजपमध्ये होता, भाजपचे जिल्हाध्यक्ष होता, त्यानंतर आता इलेक्शनमध्ये शिवसेनेकडनं आपण उमेदवारी केली आणि विजयी देखील झाला। तर या जे स्थानिक शिवसेनेचे नेते होते, त्यांचे जे कार्यकर्ते, त्यांचं कसं सहकार्य झालं? खरं तर जी मला जिल्हाध्यक्ष मी भाजपचा उमेदवारी मिळेपर्यंत होतो, परंतु आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार विखे पाटील साहेब यांनी हा एकत्रित निर्णय घेतला। काही राज्यामधल्या जागा वाटपाचा तो तांत्रिक काही अडचणी असतील आणि त्याच्यामुळं कमळाऐवजी धनुष्यबाणावर लढण्याचा निर्णय आमच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला, परंतु स्थानिक शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते अपवाद वगळता या ठिकाणी बंडखोरी झालेली असताना देखील अनेक प्रमुख पदाधिकारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहिले आणि जनतेनं साथ दिल्यानं हा विजय त्या ठिकाणी साकारलेला। या मतदारसंघामध्ये पूर्वी भाजपचे आमदार होते, त्यांना देखील तिकीट नाकारून तुम्हाला तिकीट देण्यात आलं, का नेमकं काय कारण? निश्चितपणानं हा सर्वस्वी अधिकार महायुतीच्या नेत्यांचा असतो। पूर्वी भारतीय जनता पार्टीचे आमदार होते, मागील 19 मध्ये त्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला आणि काही पक्षाचे सर्वे असतील किंवा त्यांचं काय नेते मंडळींनी एकत्रितरित्या सर्वांना विश्वासात घेऊन, जे अपक्ष लढले त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय घेतलेला या तालुक्यातल्या आम जनतेने सार्थ ठरवलेला आहे आणि म्हणून जो नेते मंडळींनी निर्णय घेतला, बंडखोरी होऊन देखील जनतेने त्याला बाजूला सारलं। एक माजी आमदार आणि एक विद्यमान आमदाराला लुटून एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिलेली आणि म्हणून महायुतीच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय या तालुक्यातल्या जनतेने सार्थ ठरवलेला आहे। सर, 2.5 वर्षापूर्वी म्हणजे ज्यावेळेस महाविकास आघाडीचं जे सरकार होतं त्यावेळेस या मतदारसंघातले जे आमदार होते त्यांना मंत्रिपदाची देखील वर्णी लागलेली होती, त्या काळात काही काम झालेलं? अजिबात कामं झालेली नाही। 2.5 वर्ष कॅबिनेट मंत्रीपद असताना विद्यमान लोकप्रतिनिधींनी शून्य काम केलेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यात लक्षात येतं ना, जर काम या ठिकाणी झालं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती, परंतु फक्त लोकांना वेठीस धरणं, अडचणीत आणणं, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांना त्रास देणं ही भूमिका विद्यमान लोकप्रतिनिधींनी घेतली। विकास कामाकडे शून्य लक्ष दिलं आणि म्हणून ही वेळ त्यांच्यावरती आलेली आहे आणि एका सर्वसामान्य उमेदवाराला या ठिकाणी निवडून दिलेला आहे।
अडीच वर्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, त्यानंतर 20-25 वर्ष झाले. आज आपण राजकीय सामाजिक कार्यात काम करता. याचा कुठेतरी या सगळ्या इलेक्शनमध्ये फायदा झाला असं वाटतं? नक्कीच फायदा झाला. आमचे वडील स्वर्गीय वकीलराव लंघे पाटील हे या ठिकाणी 2 वेळेस शेवगाव नेवासा तालुक्याचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. त्याला जवळजवळ 40 वर्षाचा पुढचा कालावधी निघून गेला. परंतु त्यांच्यानंतर आम्ही राजकारण आणि समाजकारण करत असताना सातत्यानं जनतेमध्ये आहोत, विविध पदावर काम केलं, जनतेमध्ये राहिलो, सुखदुःखात राहिलो. आजही लोकप्रतिनिधी जरी या ठिकाणी आमदार म्हणून निवडून गेलेलो असलो तरी आपल्या वागण्यात बोलण्यात काही बदल होणार नाही. एक सर्वसामान्य ग्राउंडचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला जनतेचं काम करायचं आहे आणि निश्चितपणाने गेले 20-25 वर्ष आम्ही जनतेमध्ये काम केल्याचा फायदा मला या निवडणुकीत 100% झालेला आहे. कार्यकर्त्यांकडून आलं, आता तुम्ही आमदारपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी, आता इथले जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांनी आपल्या मंत्रिपदाची मागणी केली वेगवेगळ्या ठिकाणी. तर काय सांगाल? खरं तर ही निश्चितपणानं आम जनतेची, या तालुक्यातल्या आम जनतेची इच्छा आहे. परंतु मंत्रिपद देणं किंवा न देणं हे सर्वस्व आमच्या महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा विषय आहे. परंतु जी भावना मतदारांची आहे ती निश्चितपणानं योग्य आहे. कारण जनतेला वाटतं जर आपल्या आमदाराला या ठिकाणी मंत्रिपद मिळालं तर त्याचा फायदा तालुक्यासह जिल्ह्याला होईल. कारण मी अनेक वर्ष या ठिकाणी त्रिसदस्यीय जी रचना आहे, आपले पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, याच्यामध्ये गेले 20-25 वर्ष काम करतोय. 2-2.5 वर्ष मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलं. राज्यमंत्रीपदाचा तो दर्जा होता. त्याला देखील या एवढ्या मोठ्या जिल्ह्याला योग्य न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून प्रशासकीय अनुभव आपल्याला आहे. आपण जनतेमध्ये आहोत. जर महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतला तर तो आम्ही निश्चितपणानं सार्थ ठरू. ही भावना आम जनतेची आहे, आम कार्यकर्त्यांची आहे. पालकमंत्री जे होते जिल्ह्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी या तालुक्यात पर्यटन विकास व्हावा म्हणून, जिथं आता तालुक्यामध्ये देवगड सारखं आहे, नेवास्याला आपलं संत ज्ञानेश्वरांचं पैसखांबाचं मंदिर आहे, त्याला ज्ञानेश्वर सृष्टी करण्याचं हे केलेलं आहे. त्याला आपण कसं सांगतो? नक्कीच फार मोठी भूमिका आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी नेवाशाच्या बाबतीत घेतली. कारण आपण सांगतो की जे ज्ञानेश्वर महाराजांनी या पवित्र पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे ते पवित्र स्थळ नेवाशाचं आहे आणि ते अनेक वर्ष प्रत्येक गावामध्ये राज्यातल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळे दरवर्षी पार पडत असतात. जागतिक ख्याती असलेलं हे तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून पालकमंत्री महोदयांनी पुढाकार घेतला. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या पुढाकारातून या तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार केला. त्याचा सर्व निवडणुकीच्या अगोदर 1000 ते 500 संत महंत बोलून त्यांच्या समोर तो विकास आराखडा मांडला. विधानसभेमध्ये शेवटच्या अधिवेशनामध्ये तो आराखडा मांडला गेला. आता फक्त त्याला निधीची तरतूद होणं बाकी आहे आणि म्हणून मी लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस पहिलं सभागृहात जाईन या विषयाकडे लक्ष देणार आहे. पालकमंत्री महोदयांची त्या ठिकाणी निश्चितपणानं साथ मिळेल आणि हा विकास आराखडा मांडलेला आहे त्याच्यावर निधीची तरतूद होऊन एक मोठं काम या तालुक्यामध्ये त्या तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून उभं राहील. विखेंचं नाव आलं जिल्ह्यात. या यंदाच्या निवडणुकांमध्ये विखे फॅक्टर हा मोठ्या प्रमाणावर चालला, तो सगळीकडे सक्सेस झाला असं ऐकलं जातंय, बोललं जातंय लोकांमधून. तुमच्याकडे कसं? निश्चितपणानं खरं आहे. पालकमंत्री महोदयांचे ह्या जिल्ह्यामध्ये 12 आमदार असलेल्या जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा मतदारसंघाचा हा जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये पालकमंत्री म्हणून त्यांनी अतिशय विधायक कामं प्रत्येक तालुक्यामध्ये केली आणि त्याचा फायदा निश्चितपणानं महायुतीच्या सरकारनं देखील खूप चांगल्या योजना आणल्या. आमच्या लाडक्या बहिणीची योजना आणली, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या, कर्जमाफीची घोषणा केली आणि ह्या सर्वांचा परिपाक आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांचं जे विधायक काम 2.5 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये झालं, तो फॅक्टर हा विजयी होण्यामध्ये प्रत्येक आमदाराला निश्चित कारणीभूत ठरलेला आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. पण आता जे पराभूत झालेले उमेदवार आहेत, आता त्यांनी आपल्या जिल्ह्यातले काही उमेदवारांनी आता ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केलेली आहे, काही फेरमतमोजणीचं मागणी केलेली आहे. खरं तर खूप मला त्या जे लोकप्रतिनिधी मागणी करतात वरिष्ठ असतील, परंतु ही हास्यास्पद मागणी. नाचता येईना म्हणे अंगण वाकडं. तुम्ही एवढे दिवस निवडून आले तर ईव्हीएम चांगलं, लोकसभेला तुमचे महाविकास आघाडीचे जास्त खासदार आले, ईव्हीएम चांगलं, आणि तुमचा दारुण पराभव जनतेने केल्यावर तुम्ही रडू नका, रडगाणी करू नका. मी एका लोकप्रतिनिधीचा मीडियावरती ऐकलं की नेवाशामध्ये एक उमेदवार इकडं आला नाही, गेला नाही. त्यांनी आधी आपला पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण करावं त्या लोकांनी, की जनतेनं तुम्हाला नाकारलेलं आहे. ईव्हीएम काही तुम्ही काढू नका, रडत बसू नका.
जो कौल मतदारांनी दिला तो स्वीकारा आणि पुन्हा कामाला लागा. आपल्याच जिल्ह्यातले कर्जत जामखेडचे जे निसट्टा विजय मिळालेला आहे रोहित पवार त्यांनी स्टिंग ऑपरेशन वगैरे त्यांच्या याच्यावर दाखवलं त्याच्यावर काय सांगणार? आता मी काय ते मला माहिती नाही काय स्टिंग ऑपरेशन वगैरे केलं, परंतु तिथं दुर्दैवानं आमचे माजी मंत्री माननीय शिंदे साहेबांचा पराभव झालेला आहे. खरं तर अटीतटीची लढत त्या ठिकाणी झाली. हा पराभव सुद्धा व्हायला नको होता, परंतु शेवटी तो झालेला आहे. तो शिंदे साहेबांनी देखील मान्य केलेला आहे. आणि स्टिंग ऑपरेशन वगैरे हे फारच असतो, हे काही नाही. आता आम्ही ज्या ज्या वेळेस मीडियासमोर येऊ त्यावेळेस उत्तर देऊ यांना. आम्ही सुद्धा जनतेमध्ये राहिलेले कार्यकर्ते. पण राम शिंदेंनी देखील फेरमत मोजणीची केली तर ठीक आहे ना, केली तर तो एक प्रशासकीय भाग आहे. निवडणूक आयोगाचा अधिकारी केली पाहिजे. शंका कुशंका वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळे विषय असू शकतात. त्यांच्या लक्षात त्या मतदारसंघामध्ये काही लूप हॉल्स असतील तर ती व्हायला पाहिजे. आमच्याकडे मागणी केली तर ती करायला पाहिजे, आमचं काही दुमत नाही. पण ते EVM वर रडगाणं हे जे महाविकास आघाडीचे मातब्बर नेते करतात हे साफ चुकीचं आहे. त्यांनी आता पराभव स्वीकारावा आणि जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना विकास कामामध्ये मदत करावी, ही माझी भूमिका आहे. शेवटचा प्रश्न, आता नेवासा मतदारसंघ तसा मोठा आहे, इथे अनेक वर्षांपासून जे प्रश्न प्रलंबित आहेत, याला कसा न्याय द्यायला? 100% फार मोठी जबाबदारी या आम जनतेनं माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याच्या खांद्यावरती ही जबाबदारी टाकलेली आहे. आणि ती जबाबदारी निश्चितपणानं महायुतीची सत्ता राज्यामध्ये आहे, केंद्रात आमची सत्ता आहे आणि इथं महायुतीचा आमदार म्हणून मी निवडून गेलेला आहे आणि म्हणून मोठी जबाबदारी आहे. परंतु माझे प्रयत्न राहणार आहे आटोकाट 5 वर्ष की आपल्या मतदारसंघाला विकास कामाच्या माध्यमातून आपल्याला कसा न्याय देता येईल, ही माझी प्रामाणिक तळमळ राहणार आहे. आणि सर्वांना मी बरोबर घेऊन जाणार आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, निवडणुकीपुरतं राजकारण करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून सर्वांना बरोबर घेऊन विकास कामात पुढे जाण्याची भूमिका एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी राहणार आहे. सर, आपल्या पुढच्या 5 वर्षाच्या कार्यकाळाला शुभेच्छा. हे होते विठ्ठल रंगे, जे आता नेवासा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.